इथे खास इशू बेबीसाठी आज स्पेशल काहीतरी मी बनवणार आहे. त्यासाठी घेतलेले 4 वाटी ज्वारीचं पीठ, त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ. हे सगळं घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर थोडेसे 4-5 हिरव्या मिरच्या मी वाटून घेतल्या होत्या, त्यात लसूण आलं वगैरे टाकून. त्यानंतर थोडंसं लसूण आल्याची सुद्धा पेस्ट त्यासोबतच घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ त्याच्यामध्ये सुद्धा टाकलेलं होतं. इथे बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर थोडासा एकदम बारीक चिरलेले 2 नॉर्मल कांदे असे आहेत, एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, ते मिक्स केलेले आहेत. त्याच्यानंतर जे आहे 2 चमचे धने पावडर, त्यानंतर 2 चमचे हळद. हळदीमुळे एकदम छान कलर येतो आणि एकदम छान दिसतं, त्यामुळे 2 चमचे हळद. त्यानंतर थोडेसे जिरे आणि थोडासा शेवटी म्हणलं तर थोडासा ओवा. आपल्याला थोडासा हातावरती असं क्रॅश करून आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचंय. त्यानंतर आहे ना आपल्याला चवीपुरतं मीठ घ्यायचंय. आता आपल्या चवीप्रमाणे जेवढं हवं तेवढं मीठ तुम्ही तिथे घेऊ शकता. अशा पद्धतीने थोडंसं चवीचं मीठ घेतले. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली मेथी सुद्धा आहे, पण मी ती नंतर यूज करणार आहे. ती कशी तर तुम्हाला पुढे दिसणारच आहे. अशा पद्धतीने जे काय आपण सगळे मिक्स केलेले पदार्थ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर व्यवस्थित असं थोडं पाणी टाकून आपल्याला असं मळून घ्यायचं आहे. हळूहळू पाणी टाकायचं आणि एकदम मऊ, म्हणजे गव्हाचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा पण थोडंसं जास्त असं अशा पद्धतीचं आपलं पीठ असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. एका कटोरीमध्ये काढून घ्यायचंय. त्यानंतर एक कॉटनचा कापड घेतलाय. जर कॉटनचा नसेल तर तव्याला चिटकतो, त्यामुळे कॉटनचा नॉर्मल असा कापड घ्यायचा जो तव्याला चिटकणार नाही गरम झाल्याच्या नंतर. त्यानंतर थोडंसं आपल्याला असं पीठ हातामध्ये घ्यायचंय आणि ते जे पीठ आहे त्याला पण पाणी लावून घ्यायचंय. ते कापड पण भिजवून घ्यायचंय पाण्यामध्ये आणि अशा पद्धतीने ती मेथीमध्ये त्याला बुडवून घ्यायचं आहे, जे आपण गोळा बनवला होता त्याला. त्याच्यानंतर थोडं हलक्या हाताने आपल्याला असं हाताला पाणी लावून आपल्याला असं थापून घ्यायचं आहे, जसं की आपण धपाटेच, हे थोडक्यात धपाटेच आहेत. मेथीचे पराठे पण बनवू शकता. अशा पद्धतीने थोडंसं नॉर्मल जाडसर असं बनवायचंय. त्याच्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचंय. तवा गरम झाल्याच्या नंतर आपल्याला हा जो कापड आहे असा पकडायचा आहे. त्यानंतर हळूच असं टाकायचंय आणि वरचा कापड जो आहे तो हळूच आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत पोळपाटवरती हे ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा पण आपण तव्यावरती ते टाकन त्यावेळेस कापड जेव्हा घेतो त्यावेळेस पाण्यात मिक्स करून बाजूला काढायचं आहे. अशा पद्धतीने परत मिक्स गोळा घेऊन परत मेथीमध्ये मिक्स करून परत आपल्याला थापून घ्यायचं आहे हलक्या हाताने. आणि मध्ये जे मी हे केलेलं आहे तर ते एकदम भारी दिसतं, फुगू नये किंवा एकदम क्रिस्पी छान व्हावं म्हणून. आणि त्यानंतर तेल जे आहे ना व्यवस्थित धपाट्याला लावून चांगलं असं भाजून घ्यायचंय. कारण काय होतं ना, आपण असं बोटानं शिजवतो त्यामुळे आतला भाग कच्चा राहण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगलं तेल लावून त्याला खरपूस असं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. अजून एकदा मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे अशा पद्धतीने एकदम खरपूस छान असं त्याला भाजून घ्यायचं आहे. बराच वेळ खालीवर करून उलटण्याने आपल्याला त्याला दाबून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने परत दुसरा धपाटा आपल्याला सगळे धपाटे आपल्याला असे बनवून घ्यायचे आहेत. मस्त असे छान असे खरपूस आपल्याला सगळे भाजून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी सगळे धपाटे असे बनवून झालेले आहेत. इतके भारी झाले होते ना, प्रचंड भारी. दिसण्यापेक्षा खायला अप्रतिम लागतात. एकदा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला आजची रेसिपी मला कमेंट करून